पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदतवाढ, शेतकऱ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारचा निर्णय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास चर्चा. मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नात पवारांनी पुढाकार घेण्याची भुजबळांची मागणी, तर मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पवारांचं आश्वासन. जातीय तेढ कमी करण्यासाठी भुजबळांचं शरद पवारांना साकडं, शिंदे गटाकडून भेटीचं समर्थन. भुजबळांच्या भेटीवर अजित पवारांचं मात्र मौन. शिवभक्तांऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल करा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी. पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी पोलिसांची कारवाई थांबली का? संभाजीराजेंचा नाव न घेता हसन मुश्रीफांना टोला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरच राज्यातील जनतेच्या मनातील दुःख कमी होतील, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. मातोश्रीवर ठाकरे कुटुंबाकडून शंकराचार्यांची पूजा अर्चना. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी एसआयटी कडून आरोपपत्र दाखल. जीआरपी आणि बीएमसी अधिकाऱ्यांमधील संगनमताचा पर्दाफाश. माती परीक्षण न करताच पुढची प्रक्रिया केल्याचा आरोपपत्रात उल्लेख. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. दर्शनासाठी भाविकांना लागतोय 15 तासांचा कालावधी. आठवड्यात 8 लाख भाविक विठ्ठलाच्या चरणी लीन. सव्वीस तासानंतर कोकण रेल्वे मार्गावरची दरड हटवली, मात्र अजूनही वाहतूक ठप्पच. लवकरच वाहतूक पूर्ववत करण्याचा कोकण रेल्वेचा प्रयत्न. मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर, पिकांचंही मोठं नुकसान.